मित्रांनो, वन प्लस कंपनीने 2 दिवसात 2 मोठे शॉक दिलेत. परवाच कंपनीने आपल्या 15R या फोनच्या किमती 7,000 रुपयांनी वाढवल्या होत्या. त्यानंतर आता आज वन प्लस नॉर्ड 6 या फोनची किंमत 5,000 वाढवल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे वन प्लस नॉर्ड 6 हा फोन लॉन्च होऊन अजून 1 महिन्यात झालाय आणि तेवढ्यातच याची किंमत वाढवण्यात आली आहे. बरं, एकटी वन प्लस कंपनी असं करते असंही नाहीये. सॅमसंग, रिअलमी, नथिंग, आयकू, मोटोरोला सगळ्याच कंपन्यांनी आपल्या फोनच्या किमती वाढवल्यात. या किमती का वाढतायत, कोणत्या कंपनीने किती वाढ केली आहे आणि पुढे आणखी किती किमती वाढू शकतात, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया अर्थातच वन प्लस पासून. वन प्लस नॉर्ड 6 1 महिन्यापूर्वीच लॉन्च झाला होता. लॉन्चच्या वेळी या फोनचा बेस व्हेरियंट, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतंय, त्याची किंमत 39,000 रुपये होती. आता त्याची किंमत वाढवून 42,000 रुपये करण्यात आली आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाल्या टॉप व्हेरियंटची किंमत लॉन्चच्या वेळी 42,000 रुपये होती. तो आता 47,000 रुपयांना झालाय, म्हणजे 5,000ची वाढ झाली आहे. तसं तर नॉर्ड 6 मधले फीचर्स पाहता हा फोन एकदम मस्त आहे, पण आता किंमत डायरेक्ट 50,000च्या जवळ गेल्यामुळे हा फोन घेणं थोडं जड झालंय. नॉर्ड 6च्या आधी वन प्लसने त्यांच्या 15R या फोनच्या किमती वाढवल्या होत्या. डिसेंबरमध्ये हा फोन लॉन्च झाला होता, तेव्हा त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत 48,000 रुपये होती. आज ती वाढवून 53,000च्या पुढे गेली आहे. याचा टॉप व्हेरियंट तर थेट 86,000 मिळतोय. कहर म्हणजे या मॉडेलच्या किमती दुसऱ्यांदा वाढवल्यात. बरं, फक्त वन प्लसच किमती वाढवतोय असंही नाही. सॅमसंगने पण 1 मे 2026 पासून गॅलेक्सी एम, गॅलेक्सी एफ आणि एंट्री लेवल 5G सिरीजच्या अनेक मॉडेल्सवर 1,000 रुपयांची वाढ केली आहे. यासोबतच नथिंग फोन 4A प्रो आणि फोन 4A या दोन्हीच्या किमती 1 मे पासून वाढवण्यात आल्यात. सोबतच मोटोरोलाच्या 25,000च्या आत येणाऱ्या जवळपास सगळ्या फोनच्या किमती वाढल्यात. ओप्पोच्या बाबतीत म्हणाल तर ए सिरीज आणि के सिरीजच्या मॉडेल्सवर 4 एप्रिल पासूनच 2,000 रुपयांची सरसकट वाढ करण्यात आली. विवोने T4 लाईट आणि T4X या मॉडेल्सवर 500 रुपयांची वाढ केली आहे. सोबतच V70, T5X आणि Y31 यासारख्या मॉडेलच्या किमती अजिबात कसलीही घोषणा न करता गपचूप वाढवल्यात. आयकू Z11X हा आतापर्यंत 19,000 मिळत होता. अंडर 20K मोबाईलच्या लिस्टमध्ये हा एक चांगला ऑप्शन मानला जात होता, पण आता याची किंमत ही 23,000 पोहोचली आहे. रिअलमीच्या C83 या फोनच्या किमती देखील 2 वेळा वाढवण्यात आल्या. यानंतर 13,500 रुपयांना लॉन्च झालेला हा फोन आता 15,500 रुपयांना मिळतोय. म्हणजे लॉन्च नंतर 1 महिन्याच्या आतच 2,000 रुपयांची भाववाढ. रिअलमीच्या 16 प्रोच्या बेस मॉडेलची किंमत 32,000वरून 37,000 गेली आहे, म्हणजे यात पण 5,000ची वाढ झाली. आता प्रश्न हा येतो की ही भाववाढ कशामुळे होते. याचं उत्तर आहे जागतिक मेमरी संकट. सॅमसंग, SK हायनिक्स आणि मायक्रॉन या 3 कंपन्या मेमरी चिप उत्पादनात टॉपला आहेत. यापूर्वी या कंपन्या मोबाईल आणि लॅपटॉप कंपन्यांना मेमरी चिप पुरवत होत्या, पण मधल्या काळात AI कंपन्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि या कंपन्यांना AI डेटा सेंटर चालवण्यासाठी भरपूर प्रमाणात मेमरीची गरज पडू लागली. मग त्यांनी एकदम जास्त पैसे देऊन कंपन्यांकडून चिप घ्यायला सुरुवात केली आणि तिकडून जास्त पैसे मिळत आहेत म्हणून चिप बनवणाऱ्या कंपन्यांनी AI कंपन्यांना सगळा सप्लाय सुरू केला. यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉप कंपन्यांना मेमरी चिप घेण्यासाठी आता जवळपास दुप्पट किंवा तिप्पट किंमत द्यावी लागते. याचाच परिणाम म्हणून मोबाईल कंपन्या एकतर प्रोडक्टची किंमत वाढवतात किंवा मग अगदी साधे फीचर्स देऊन कॉस्ट कटिंग करतायत. बरं, हे मेन कारण असलं तरी आणखीही काही कारण आहेत. एकतर मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे झालेली अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाची होणारी घसरण आणि सप्लाय चेनमध्ये येत असणाऱ्या अडचणी, या सगळ्यामुळे मोबाईल कंपन्या गुपचूप किमती वाढवतात. मग प्रश्न असा येतो की या किमती पुढे आणखी वाढणार का आणि कधीपर्यंत वाढत राहतील. याचं उत्तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही, कारण कितीतरी मार्केट रिसर्च कंपन्यांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये स्मार्टफोनच्या किमती सरासरी सुमारे 15% वाढू शकतात. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने देखील असाच इशारा दिलाय आणि यामध्ये सगळ्यात जास्त फटका बजेट आणि मिड रेंज फोन्सला बसणार आहे. कसं असतं, 60,000पेक्षा वरच्या प्राइस रेंजमध्ये येणाऱ्या प्रीमियम फोन्सना प्रॉफिट मार्जिन जास्त असतो, पण भारतात 80% लोक मिड आणि बजेट रेंज फोन घेतात. अशा फोनमध्ये कंपन्यांना प्रॉफिट मार्जिन जास्त नसतं, त्यामुळे या फोनच्या दरवाढीचा फटका आपल्याला थेट बसतोय. मग आता अशा वेळी आपण काय करायचं? सगळ्यात पहिलं तर फक्त नवीन मॉडेल आलंय म्हणून तुम्ही फोन बदलत असाल तर थांबा. तुमचा सध्याचा फोन आणखी वर्षभर चालू शकत असेल तर त्याला चालवा. नवीन फोन घेण्याची अगदीच गरज असेल तर ब्रँडच्या मागे धावू नका. फक्त ब्रँड नेम आहे म्हणून कितीतरी लोक नको असलेल्या फीचर्ससाठी जास्त पैसे देतात. तुम्हाला आवश्यक असणारे फीचर्स ज्या फोनमध्ये असतील तोच घ्या, भले मग तुम्हाला ब्रँड आवडत का नसेना. तिसरं म्हणजे जुन्या मॉडेल्सवर फोकस करा.
गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आलेल्या कितीतरी फोन्समध्ये कमी किमतीत चांगले फीचर्स आहेत. या फोनच्या किमती वाढायच्या आतच ते घ्या. ऑनलाईन वेबसाईटवर हे फोन मिळत नसतील तर ऑफलाईन दुकानात एकदा चौकशी करू शकता. अगदीच गरज असेल तर सेकंड हँड किंवा रिफर्बिश्ड फोनचा ऑप्शनही चांगला आहे. मात्र असे फोन घेताना ट्रस्टवर्दी वेबसाईट्स किंवा दुकानातूनच घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल चुकवू नका. आता तर अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे समर सेल संपलेत, पण आता कदाचित मान्सून सेल आणि त्यानंतर दिवाळी सेल येतीलच. त्यावर लक्ष ठेवा. बाकी स्मार्टफोनच्या किमती पुढच्या वर्षी तरी खाली येतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.